नागपुर जिला परिषद के महिला एवं बाल कल्याण विभाग के अंतर्गत केंद्र सरकार की आंगनवाड़ी श्रेणी वर्धन योजना में घोटाला हुआ है। इस घोटाले की एक विशेष समिति के माध्यम से और एंटी करप्शन ब्यूरो की टीम ने संयुक्त कार्रवाई कर संबंधितों के खिलाफ फौजदारी कार्रवाई करने की मांग की है। जिला परिषद में विपक्ष के नेता आतिश उमरे ने पत्र परिषद में इसकी मांग की है। हा घोटाळा करत असताना पहिल्यांदा तर निवडणुकीचं औचित्य एक बघून आचारसंहिता लागायच्या 2-3 दिवसाच्या अगोदर अध्यक्षाकडून सर्व सीडीपीओला फोन गेले की त्वरित तुम्ही पेमेंट करा, अन्यथा आम्ही तुमच्यावरती असा करू की पैसा जर शासनाला वापस गेला तर तुम्हाला आम्ही वेटीस पकडू, अशा धमक्या देऊन सीडीपीओंना फोन करून तो पैसा एका दिवसात खर्च करण्याचं काम अध्यक्षाच्या माध्यमातून, मी डायरेक्ट नाव घेतो अध्यक्ष, त्यांच्या ऑफिसमधून फोन जाणं म्हणजे अध्यक्षाचा सर्वात मोठा हात आहे। आणि सीडीपीला ज्या वेळेस सांगण्यात आलं का हा पैसा वापस गेला नाही पाहिजे, तुम्ही त्वरित करा, सीडीपीनी अध्यक्षाच्या दबावाखाली तो पैसा दिला। त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी पोहोचल्या नाही। त्यामध्ये खरेदी टीव्ही खरेदी होती, काही फ्लोरिंगचं काम होतं, काही अंगणवाडीच्या डिपार्टमेंटचं काही काम होतं, शासनाच्या जीआरच्या मुताबिक जे कामं त्या योजनेमध्ये होत्या ते एकही काम त्या ठिकाणी करण्यात आलं नाही असं त्या अहवालामध्ये स्पष्ट घोषित झालेलं आहे।